सुंदर ते दान उभे बेटे
हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे याची
हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम रूपबालोचनी सुखदाले ओ साधनी महालोचनी झाले ओ साधनी तो विठ्ठल बरुवा तो माधव बरुवा तो माधव बरुवा रूप सुखदाले हो रूप सुखदाले हो तो विठ्ठल झाले हो साधनी तो विठ्ठल बरुवा तो माधव बरुवा बरुवा तो माधव बरुवा
पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला पोलिया करी 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 माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन विठ्ठले पितरांचे ऋण 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 केले कर्मांतर गेले कर्मांतर केले कर्मांतर गेले कर्मांतर ओम हरी हरी हर 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 माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझे झाले गयावर पितरांचे ऋण विठ्ठले पितरांचे ऋण विठ्ठले पितरांचे पितरांचे विठ्ठले पितरांचे विठ्ठले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे भार उतरले ओझे 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 माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर पितरांचे ऋण विठ्ठले पितरांचे ऋण विठ्ठले पितरांचे ऋण पितरांचे ऋण विठ्ठले पितरांचे पितरांचे ऋण हॅलो रे हॅलो 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 रे
पिंडपदावरी दिला पोलिया करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण
केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठल विठ्ठल पिंडपदावरी दिला पुलिया करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण पांडुरंगा करू वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुनीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामर्दण्डसम्भुतं तं नमामि शयनेश्वरं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयारं सर्वलोकैकनाथं मायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनिद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं लिंगं भजे पांडुरंगं जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा
निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर मस्तक हे पायामध्ये या वार कधी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज निज मनु मुकुर सुधारी बरनवर गोबीर विमल जसु जोदाय कुहि फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरव कलेस विकार विठाला 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 पिंडपदावरी दिला पोलिया करी माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण मागचे थोडं पुढे या बरं ह्या पुढच्या गादीपासून बसा थोडे पुढे या पुरुष मंडळी महिला मंडळ थोडं पुढे या तुम्ही थोडे आहात पण थोडं पुढे या म्हणजे बरं होईल जरा उठून या बरं पुढं सगळे मावशी उठा ह्या सगळ्या ह्या पुढच्या गादीवर या इकडं खाली बी मॅट आहेत उठा मागच्या सगळे पुढे या काका त्या गाद्यात चिटकून पाहिजे होत्या लई लांब टाकल्या मावशी उठा की त्या मधल्या आवाज आला तुम्हाला या की पुढे या त्या मॅटवर बसला तरी काय अडचण नाही उठा तुम्ही त्यात उठा की तुम्ही पुढे या ना हा गाद्या पुढे घ्या द्या लई पांगून टाकल्या तुम्ही त्या मागचा आवाज आलाय का ताई तुम्हाला पिंडपदावरी दिला पुलिया करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण ह्या इथलच्या मधल्या टोळक्यात बी गाद्या टाका काय ह्या इथं मध्ये टाका म्हणजे तिथं काही पाहुणे आलेले बसतील नंतर एवढ्या पांगून नसते टाकायच्या गाद्या माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्त ठिकाणी थोडा बेस कमी करा संत महंत साधू संताच्या भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी अशोकनगर आणि अशा या पवित्र ठिकाणी विकोबंद करा पवित्र अशा ठिकाणी पवित्र भाविकामध्ये पवित्र नातेवाईकामध्ये पवित्र अशा भिंगारे परिवारामध्ये रहिवासी असणारे कैलासवासी राहुल भास्कर भिंगारे यांना आपल्यातून जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होते आणि या वर्षानंतर जो विधी आहे पिंडदानाचा विधी वर्षश्राद्धाचा विधी पुण्यस्मरणाचा विधी त्या विधीनिमित्तानं तुम्ही आम्ही जण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत त्या विधीनिमित्तानं नियोजित हरिकथा आणि या हरिकथेकरता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्ती वैकुंठवासी लोकमान्य देवमान्य सुप्रसिद्ध कीर्तनकार वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला विठाला 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 अभंग तुकोबारायाचा 4 चरणाचा आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा परिहार द्यायचा तो असा कैलासवासी राहुल भास्कर भिंगारे यांचा परिवार आहे वडील आहेत भास्कर मच्छिंद्र भिंगारे आईसाहेब आहेत आमच्या सिंधुताई भास्कर भिंगारे 2 बंधू आहेत आमचे पवनदादा भास्कर भिंगारे सागरदादा भास्कर भिंगारे हा सर्व भिंगारे परिवार हे 2 भाऊ या आपल्या भावाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी करत आहे त्या निमित्तानं नियोजित कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेला साथ संगत करण्याकरता उपस्थित असणारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ गायनाचार्य मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक मंडपवाले शिष्टीमाले लाइटिंगवाले आचार्य विनेकरी चोपदार तुम्ही सर्व सज्जन श्रोते मायबाप सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात विठाला 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 अभंग तुकोबारायाचा 4 चरणाचा आहे तुकोबाराय सांगतात पिंडदान तुम्ही करतायत आम्ही सुद्धा केलंय कोणत्या पद्धतीनं केलंय पिंडपदावरी दिला आपुलिया करी केलंय
माझ्या वडिलांचं पिंडदान साक्षात मी स्वतः नाही करता आलं तर साक्षात जगाच्या मालकाला येऊन माझ्या बापाचं पिंडदान करावं लागलं. का करावं लागलं? माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. जे पितरांचं ऋण होतं, जे पूर्वजांचं ऋण होतं, त्या ऋणातून उतराई होण्याकरता मी ते पिंडदान केलंय. कोणत्या स्वरूपानं? केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर. त्याच्यामुळं फायदा असा झाला, तुका म्हणे माझे आणि भार उतरिले ओझे. माझ्या डोक्यावरचं ओझं उतरल्या गेलं आणि पितरांच्या ऋणातून मी त्या ठिकाणी मुक्त झालो. अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 विठाला. आपल्यातून गेलेले कैलासवासी राहुल भास्कर भिंगारे काही आजारामुळे, काही त्यांचा मृत्यू झाला. असं म्हणतात आईवडिलांच्या अगोदर मुलगा जाऊ नये. सगळ्यात महत्त्वाचं दुःख हे आहे की आईवडिलांच्या अगोदर मुलगा जाऊ नये. आणि ती स्थिती आजची आहे. एका आईवडिलांच्या अगोदर ज्यावेळेस मुलगा जातो त्यावेळेस त्या मायबापाच्या हृदयाला झालेली जखम, त्या मायबापाला झालेलं दुःख या विश्वात कोणी भरून काढू शकत नाही. पण त्याच्यातून एक मार्ग सापडावा, त्याच्याकरता सोपा मार्ग सांगितला आहे की परमार्थ भगवंताची भक्ती. सृष्टीचा नियम आहे, ज्याचं भरलंय त्याला जावं लागतं मावशी. एकदा कालमर्यादा आयुष्य संपलं म्हणजे मरावं लागतं. देवानं 100 वर्ष जरी आयुष्य दिलंय तर प्रत्येक माणूस 100 जगन असं देवानं आपल्याला बॉन्ड केला नाही. 100 वर्ष आयुष्य जरी देवानं दिलंय तर आपण 100 वर्ष 100% जगू शकतो याची गॅरंटी आपल्याला सुद्धा नाही. देवानं 100 वर्ष आयुष्य दिलंय काका, पण साधं 50 वर्ष तरी आपण पूर्ण करू शकतो का याची सुद्धा आपल्याला गॅरंटी नाही. आणि हे जन्म झाल्याबरोबर आईबाप सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही का तू 100 वर्ष जगू शकतो, तू 50 वर्ष जगू शकतो, तू 20 वर्ष जगू शकतो. का देऊ शकत नाही? सृष्टीचा नियम आहे, जन्माला आला की काल मर्यादा संपली म्हणजे माणसाला मरावं लागतं. जोपर्यंत आत्मा या शरीरात आहे तोपर्यंत, एकदा वेळ संपली का ह्या आत्मा या शरीराला सोडून देतो. आत्मा मरत नाही. तुकोबारायाची भाषा आहे अमर आहा आमर आहा. माणसाचा आत्मा अमर आहे. नैनम छंदंती शस्त्रानी नैनम दहती पावक. जाळ्यानं जळत नाही, तुटल्यानं तुटत नाही, फाटल्यानं फाटत नाही. फक्त मरतं काय? शरीर आणि आत्मा याच्यात विभिन्नता निर्माण होणे. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत हे शरीर सजीव आहे. आत्मा निघून गेला शरीराची अवस्था निर्जीव होते. साधं काडीची पेटी पेटवताना माणूस हळूच काडी ओढतो. का हळूच काडी ओढतो? चटका बसेल. गॅस पेटवता महिला मंडळ, तुम्ही गॅस पेटवताना लायटरला पाठीमागून बटन आहे, ते बटन दाबता तुम्ही तरी हळूच दाबता. का? चटका बसू नये. गॅसवर तवा ठेवलाय, तवा तापला की नाही हात ठेवून बघत नाही. थोडा तेलाचा शिपका मारतो, पाण्याचा शिपका मारतो. तवा खाली उतरायचा असेल तर कशाने धरल्या जातो? बोला की. पकडीनं धरल्या जातो, सांडशीनं धरल्या जातो. का? तव्याला हात लागला तर काय बसेल? चटका बसेल. साधी गोष्ट आहे, विचारपूर्वक आहे का? लक्षपूर्वक आहे का? थोडा चटका लागण्याची भीती ज्या माणसाला असते त्याच माणसाला शेवटच्या वेळेला 8:30, 9, 11 मन सरपानामध्ये जाळल्या जातं. त्याला तेव्हा चटका का लागत नाही? लक्षपूर्वक आहे का? ज्याला आग्नीची भीती वाटते त्याला सुद्धा आग्नीतच जाळावं लागतं, तरी त्याला आग्नीची भीती का वाटत नाही? जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत या शरीराला महाराज किंमत आहे. ज्या दिवशी आत्मा निघून गेला त्या दिवशी या शरीराची किंमत शून्य होते. आपण बघणार आहोत. फक्त मला एक मुद्दा क्लिअर करायचा आहे. आपल्यातून गेलेला राहुल दादा, पाठीमागं 2 भाऊ आहेत, आई वडील आहेत, हा परिवार. लोक म्हणतात जायला नव्हतं पाहिजे बुवा, अजून लग्न नाही, काय आजार आला अचानक. आई म्हणते मला अगोदर नेलं असतं तर बरं झालं असतं. वडील म्हणतात मी त्याच्या अगोदर जायला पाहिजे होतो. एखादा म्हातारा माणूस म्हणतो तरुण माणसं मरतायत, अरे आमचं वय झालंय आम्हाला घ्या लवकर. पण तिथं कुणाचाही नंबर लागत नाही काका. तिथं सूत्र असं आहे, ज्याचं भरलंय त्याला 100% जावं लागणार आहे. तिथं वशिला चालत नाही. काळ आलाय आणि काळ आता म्हटलाय आईला, आई तुझ्या मुलाला नेतोय मी. आई त्या काळाला म्हणू सुद्धा शकत नाही की बाबा माझ्या लेकराला राहू दे आणि मला नाही. आणि जरी आई म्हटली असं तरी सुद्धा याच्या बदल्यात तो माणूस असं होऊ शकत नाही. खडेकर महाराजाचं कीर्तन आहे,
अचानक खळेकर महाराजाला प्रॉब्लेम आला. ते म्हटले मी कीर्तनाला येऊ शकत नाही. या जागेवर दुसरा महाराज माणूस उभा करू शकतो. पण किती प्रेम करा एखाद्या व्यक्तीवर काका, त्या व्यक्तीचं मरण आल्यानंतर दुसरा व्यक्ती त्याच्या जागेवर जाऊ शकत नाही. का? नियम आहे. ज्याचं मृत्यू आला त्याला मारावंच लागतं. का? त्याला सूत्र आहे. तुझी को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझी को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़े. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. मृत्यू आल्यानंतर तिथं वशिला चालत नाही. का वशिला चालत नाही महाराज? एका चक्र पाणी वाचून या. सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनी. तुम्ही किती म्हणा. दुसरा मुद्दा असा आहे, लक्षपूर्वक आहे का, एकाचा मृत्यू आलाय, एकाचा मृत्यू आलाय, त्याच्याबरोबर दुसऱ्याचं मत आहे का याच्याबरोबर मी जायला पाहिजे. तुम्ही किती ठरवा. आता आमच्या दोघांचा मृत्यू संगच आला पाहिजे. काही पती पत्नीचं खूप सुंदर प्रेम असतं. ती पत्नी म्हणते का मला कशाचं मरण आलं पाहिजे? हैवाचं मरण आलं पाहिजे. माझ्या पतीच्या अगोदर मी गेले पाहिजे. पुढचा आवाज कमी राहू द्या थोडा भोंग्याचा. हे वाढवलं तरी चालन थोडं. पतीच्या अगोदर मी गेले पाहिजे. आणि पती म्हणतो बस माझा मृत्यू आला का मी हिच्या अगोदर गेलो तरी काही हरकत नाही. काही जोड्या असं म्हणतात का मृत्यू आला तर आमच्या दोघांना संगच यावा म्हणजे मागच्याचे हाल होणार नाही. कारण असं म्हणतात म्हातारपणात जोड तुटू नये मावशी. जोड तुटला की मागच्या माणसाचे हाल होतात. किती लेकरं प्रेम करणारे असू द्या बरं का, किती मुलं प्रेम करणारे असू द्या, किती मुलगी प्रेम करणारी असू द्या, पण जोड तुटला का मागचा माणूस खचतो. का खचतो? शेवटच्या श्वासाला तुमच्यावर अंतःकरणातून प्रेम करणारं पात्र म्हणजे फक्त तुमची पत्नी असते. आता तुम्ही किती भांडा, तरुणपणात तिला किती त्रास द्या, मारा, शिव्या घाला, पण म्हातारपणाला तुमचे सगळे विधी एका जागेवर होऊ द्या. तुमचा मुलगा जवळ येणार नाही, तुमची लेक जवळ येणार नाही काका, पण सगळे काही विधी महाराज व्यवस्थितरित्या पार पाडते. तुम्हाला आंघोळ घालेल, तुमचे कपडे बदलेल, तुम्हाला गोळ्या देईल, तुम्हाला उठता येत नसेल उठून बसवेल. हे काम फक्त तुमची पत्नी करते म्हातारपणाला. आणि म्हणून म्हातारपणाला असं म्हणतात जोड तुटू नये बरं का महिला मंडळ. गुडघा दुखतोय तुमचा, गुडघ्याच्या गोळ्या लेकराला सांगा. ज्या मुलाकरता तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, ज्याच्याकरता तुम्ही सगळं काही स्वाधीन केलंय, सर्वस्व अर्पण केलंय,
त्या मुलाला सांगा म्हातारपणाला, बाबा गुडघे दुखतात. एक वेळेस त्याच्या लक्षात राहणार नाही, पण कुणाच्या लक्षात राहतं? बोला बोला, म्हाताऱ्याच्या लक्षात राहत. माझ्या घरातला अनुभव आहे, सांगतो तुम्हाला. आता 6-7 महिने झाले असतील, मी पुण्याला निघालो. 80 वर्षाची आई मला म्हटली, महाराज अरे गुडघे दुखतात माझे, गोळ्या घेऊन येताना. माझी आई मला पटली. म्हटलं आई आणतो येताना, काय काळजी करू नको. गेलो पुण्याला. पुण्याला गेलो, सर्व काही काम आटोपलं. मला रात्री 1 वाजला घरी यायला. काका 1 वाजला, पण कामाच्या व्यापामध्ये, कामाच्या घांगशामध्ये गोळ्या घ्यायचं काय लक्षात राहिलं नाही. आमच्या बापाचं वय 88 वर्ष आहे काका. रात्री 1 वाजता गाडी घरी आली. दरवाजा उघडला गाडीचा. दरवाजा उघडतो नाही तर बाप काठी टेकत माझ्या दरवाजाच्या बाहेर उभा होता. म्हटलं का हो बाबा, 1 वाजलाय, गाडी जवळ आलात? काय नाही, गोळ्या आणल्या का आईच्या? काय म्हणतोय बाप, गोळ्या आणल्या का आईच्या? मी म्हटलं बाबा लक्षातच नाही राहिलं. बापाला राग आला. बाप मला लक्षात नाही राहिलं. अरे 8 वाजल्यापासून आरडत होती ती का माझं पोरगं गोळ्या आणणार आहे आणि मग मला फरक पडणार आहे, मग मी झोपणार आहे. अरे 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत गोळ्याची वाट बघत होती, तुझ्या गोळ्या नाही लक्षात राहिल्या? मी बापाला म्हटलं बाबा कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहिलं, उद्या सकाळी उठल्या उठल्या आईला दवाखान्यात घेऊन जातो बघा. माझा बाप मला म्हणतो अरे उद्या घेऊन जाशील रे तू, पण उद्या सकाळपर्यंत देवानं तिला ठेवलं पाहिजे. आत्ता गोळ्या आणल्या नाही तू, उद्या काय दवाखान्यात घेऊन जाणार आहे? माझ्याही डोळ्यात पाणी आलं. म्हटलं बाबा माफ करा, लक्षात नाही राहिलं एवढ्या वेळेस. 88 वर्षाच्या बापानं कोपरीच्या खिशात हात घातला. मावशी 4 गोळ्याचं पॉकेट काढलं आणि 4 गोळ्याचं पॉकेट माझ्या हातात टेकवलं. आणि 88 वर्षाचा बाप माझ्या खांद्यावर हात टाकतो आणि माझा बाप म्हणतो नको टेन्शन घेऊ, थोडा धाक असलेला बरा. हे बघ ह्या गोळ्या घे आणि तुझ्या आईला दे, फक्त तुला माझी शपथ आहे, मी आणल्या सांगू नको, तो आणल्या सांग. काय विचार आहे महाराज. मला सांगायचं तात्पर्य लक्षपूर्वक आहे का, म्हातारपणाला आधार देणारा फक्त महाराज तुमचा पती आहे. तुम्ही सिनेमा बघितला असेल, काहींनी बघितला असेल, नटसम्राट सिनेमा बघितला का? नटसम्राट बघितला का? नाही तो जरूर बघा, नटसम्राट नाना पाटेकरचा सिनेमा. बघा तुम्ही. शेवटची वेळ अशी ती मावशी, मुलगा घराच्या बाहेर काढतो, स्वतःची मुलगी सांभाळते, तर मुलगी सुद्धा पैसे चोरीचा आळ घेते बापावर. शेवटी कोणी येत नाही जवळ. माझी विनंती आहे तुम्हाला, वेळेला शेवटच्या श्वासाला 2 माणसं महत्वाची आहे ती. म्हणून मी नेहमी सांगत असतो प्रत्येक कीर्तनात, म्हातारपणाला जोड तुटू नये. एकदा जोड तुटला का खचतो माणूस. मग त्या जोडानं ठरवलं का आपल्याला संगच मरायचंय, तरी संगच मृत्यू येऊ शकत नाही. तुम्ही देवाला प्रार्थना करा, देवा आमचा मृत्यू संगच आला पाहिजे. नाही येऊ शकत. एका गाडी, एका मोटरसायकलवर 2 जण आहेत. 80-85 गाडी चालली भरधाव वेगानं, आणि एवढ्या वेगामध्ये ती गाडी एका ट्रकला धडकते. एवढी धडकते, लोक म्हटले दोघंही गेलेत, दोघंही जाऊ शकतात, पण तरी सुद्धा त्याच्यातला एक राहतो. त्याला कारण आहे, मृत्यू एकाच जणाचा आहे. त्यांनी किती ठरवू द्या, आता दोघांनाही मरायचंय. त्याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला, दोघांनी आत्महत्या करायची ठरवू द्या, काही झालं तरी चालेल, आम्हाला एक वाक्य बदलायचंय, आम्हाला मरायचंयच. दोघांनी औषध पेलेत. एका जणाला ताबडतोब दवाखान्यात नेलंय, एका जणाला कोणीच नाही पाहिलं, पण जो दवाखान्यात नेला तो मरतोय आणि ज्याला कोणीच पाहिलं नाही तो जगतोय. याचं कारणच असं आहे, मृत्यू ज्याचा ठरलेला आहे त्याला जावं लागतं. तिथं तुम्ही कुणाचं वशिला चालत नाही, पैशाचं वशिला चालत नाही मावशी. तिथं काही नाही. का काळ आल्यानंतर तुम्ही म्हणणार आहे त्याला गळ्यातलं काढून देते भाऊ पण मला ठेव, म्हणणार आहे. आपण म्हणू का काका 1 एकर जमीन देतो भाऊ तुझ्या नावावर करून, पण मला राव नाही. तुमच्या घरामध्ये एक सूत्र आहे फक्त, त्याला ऐका.
तुमच्या घरामध्ये एक जण जर चांगलं कर्म करणारा असेल तर त्याच्या कर्माच्या जीवावर तुमचा परिवार आनंदी जीवन जगू शकतो. उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. वडाचं झाड आहे एक मोठं. त्या वडाच्या झाडाखाली 10 जण आहेत. लक्षपूर्वक ऐका. वडाच्या झाडाखाली 10 जण आहेत मावशी. 9 जणांचं वय असेल 30, 35, 25 वय असेल. पण 10 नंबरला जो आहे ती एक 8-9 वर्षाची पोरगी आहे. पावसाळ्याचे वातावरण आहे, वारं वादळ सुटलंय, विजा चमकायला लागल्यात. एक वीज चमकायची आणि त्या वडाच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत यायची. हे 9 जणांनी बघितलं का बऱ्याच वेळा ती वीज 4-5 वेळेस ती वीज त्या वडाच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत यायची आणि तिथून पाठीमागं जायची. या बाकीच्यांनी विचार असा केला, ते म्हटले, अरे 100% आपल्या 10 पैकी एका जणाचा कुणाचा तरी मृत्यू आहे. 9 जणांमुळे एक जण वाचतोय, काय केलं पाहिजे. त्यांच्यात एक जण हुशार होता. तो म्हटला, एक काम करा, समोर लिंबाचं झाड आहे, आपल्यातला एक जण त्या लिंबाच्या झाडाखाली पाठवा. म्हणजे ज्याचं मरण आलं असेल, वीज येईल आणि त्याला घेऊन जाईल, मरेल. निर्णय ठरला. पण 10 जणातून एक जणानं जपायला नंबर लावायचा कुणाचा, भीतीच आहे ना. कसं तरी करीत एक जण तिथून उठला, लिंबापर्यंत गेला, राम राम करीत. त्याच्या पाठीमागं दुसरा गेला, त्याच्या पाठीमागं तिसरा गेला, 7वा गेला, 8वा गेला. 8 जण गेले. लिंबाच्या झाडाखाली 8 जण आहेत मावशी. आणि वडाच्या झाडाला किती जण आहेत? 2 जण. एक 30चा जवान आहे, एक 8-9 वर्षाची पोरगी आहे. आता ते 8 जण म्हणतायत 100% मरणार कोण आहे? या दोघांमधून एक जण. मग अगोदर बोलवायचं कुणाला? ते म्हटले, पुरीला बोलू नका, याला बोलवा. त्याला बोलावलं. तो राम राम करीत लिंबाच्या झाडाखाली पोहोचला. आता लिंबाच्या झाडाखाली किती जण आहेत? 9 जण. आणि वडाच्या झाडाखाली किती जण आहे? ती 8 वर्षाची मुलगी. 9 जण लिंबाच्या झाडाखाली पोहोचले आणि 9 जण विचार करतायत. ते म्हणतात, बास 100% कोण मारणार आहे? बोला बोला, मला कळेल तुमच्या लक्षात येत. कोण मारणार आहे? मुलगी मारणार आहे. 9 जण आनंदी आहेत. ते म्हटले, बास पोरगी मारणार आहे. पोरीमुळे गेलो असतो म्हणले 12च्या भावात. वीज यायची बंद झाली. बराच वेळ थांबले. 1 तासानं वीज आली मावशी. वीज आली, पण विजानं झाड बदललं. आता वडाच्या झाडावर नाही आली वीज. आता कोणत्या झाडावर आली? लिंबाच्या झाडावर आली. सांगायचा सिद्धांत काय? वीज पडली, 9ची 9 जण गेले. हे 9 जण आतापर्यंत वाचत होते. कुणामुळे? साधे 9 जण मारणार आहेत, पण एक जण चांगलं कर्मार करणार आहे. एका जणाचा वशील आहे, तरी सुद्धा यमाचं लिखाण असं आहे, नियोजन असं आहे काळाचं. तो 9च नेणार, 10वा नेणार नाही. मृत्यू कुणाला टाळत? तिथं वशिला झाला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे चक्र चालू राहणार आहे. फक्त एक वाईट आहे आजचं, मनाला चुटकुट लावून देणारं वाक्य आहे महाराज, की आई वडिलांच्या अगोदर मुलगा जाऊ नये.
पण नियम आहे, जावं लागतं. काय करणार, कितीतरी प्रसंग सध्याला अशी येत आहेत महाराज. सगळ्यात जादा दुःख होत असेल ते मायबापाला. मुलगा गेल्यानंतर, आपला भाऊ गेल्यानंतर बहिणीला दुःख होईल, भावाला दुःख होईल, अवघड आहे. पण या दुःखातून महाराज बाजूला निघण्याकरता मार्ग म्हणजे भगवंताची भक्ती आहे. म्हणून जन्म मृत्यूच्या नियमाप्रमाणे उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे. चालू राहणार घटिका यंत्र. जन्माला आला मरावं लागणार, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे भजित, हे चक्र चालू राहणार आहे. म्हणून या जन्म मृत्यूच्या नियमाप्रमाणे आपल्यातून गेलेला हा राहुल दादा आणि त्याचं आजचं हे पुण्यस्मरण. माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं, शरीर आणि आत्मा याच्यात विभिन्नता निर्माण होते. शरीर एका बाजूला जातं, आत्मा एका बाजूला जातो, माणूस मरतो. पण नियम असा आहे, माणूस मेल्यानंतर 24 तासाच्या आत त्याचे 2 विधी सांगितलेत. एक दफन विधी आहे आणि एक दहन विधी आहे. आपल्याकडं दहन विधी करतात, दफन विधी करत नाही. मराठवाड्याच्या काही भागामध्ये गेल्या ते तिकडं दफन विधी करतात. आपल्याकडं लहान लेकरू असेल लई तर त्याचं दफन विधी केला जातो, नाही तर अद्याता दहन विधीच करतात. 24 तासाच्या आत त्याला जाळावं. का जाळावं 24 तासाच्या आत? 24 तासाच्या जास्त वेळ जर हे शरीर ठेवलं तर याची दुर्गंधी येऊ शकते, याचा वास येऊ शकतो. का? एकदा आत्मा निघून गेला, विकू बंद करा, आत्मा निघून गेला महाराज का या शरीराची पावित्र्यता संपते. मग मदल असा सांगते, हा देह नशिवंत, मलमूत्राचा बाधा, हे शरीर वाईट आहे, हे शरीर नाशक आहे, हे शरीर महाराज त्या शरीराचा उपयोग नाही. किती प्रेम करा तुम्ही, माणूस मेल्यानंतर म्हणताय का याला 4-5 दिवस राहू द्या, म्हणताय का कोणी? नाही नाही महाराज, लवकर उचला म्हणतात. एखादा माणूस लांबून यायचा राहिला तरी म्हणतात जाऊ द्या, तो सावडायला येईल, राखेला येईल. 24 तासाच्या त्याचा दहनविधी करावा. कालांतरानं आपल्याकडं 10 दिवसानंतर दशक्रिया विधी करतात. 10 दिवसानंतरच का करावा? ज्या वेळेला त्या शरीरातून तो आत्मा विभक्त होतो, आत्मा शरीराला सोडतो, तो आत्मा 10 दिवस त्याच ठिकाणी भटकंती करत असतो. त्या आत्म्याच्या निरोपाचा विधी, त्याचं नाव दशक्रिया विधी. मग शास्त्र असं सांगतं की ब्राह्मणाच्या हाताने दिसपिंड करावा, त्या दिसपिंडाला कावळा शिवला पाहिजे. कावळा शिवणं ही अंधश्रद्धा नाही महाराज. कावळा ओरडला तरी तो माऊली ज्ञानोबा शकून मानत होते. हा, पहिलं तोगे काऊ, पहिलं तोगे काऊ, चकुण गे माये सांगता, चकुण गे माये सांगता, पहिलं तोगे काऊ कोकता, पहिलं तोगे काऊ कोकता, चकुण गे माये सांगता, चकुण गे माये सांगता, चकुण गे माये सांगता. पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. हे कावळ्या, तुझ्या ओरडण्यानं जर मला भगवंताची भेट झाली ना बाबा, तर उडरे उडरे काऊ आणि तुझे सोन्यानं मडविलं पाव. कावळा शिवला पाहिजे. काक स्पर्श झाला, दशक्रिया विधी पूर्ण होतो, दिसपिंड पूर्ण होतो मावशी, आणि 10वा झाल्यानंतर तो आत्मा प्रवासाला निघतो. त्या आत्म्याचे पडतात 4 मुक्काम. पहिल्या मुक्कामापर्यंत त्याला 12 वेळेस घरचं जेवण द्यावं लागतं, म्हणून आपल्याकडे 12 महिने जेव घालतात. 12 महिने जेव घातल्यानंतर पहिला मुक्काम येतो, तो आहे प्रथम पुण्यस्मरणाचा. त्या आत्म्याचा आजचा आहे पहिला मुक्काम, म्हणजे राहुलदादाच्या आत्म्याचा आहे आजचा पहिला मुक्काम. खरं पुण्यस्मरण हे आत्म्याचं आहे, शरीराचं नाही. आपण शरीराकरता रडतो. राहुल हे नाव ठेवलेलं नाव आहे का शरीराचं नाव आहे? हा, उपजली या बालकाशी नावं नाही. मला सांगा, त्याला काही नाव होतं का? नाही. आपण म्हटलो याला आजपासून राहुल म्हणा, मग राहुल म्हणायला लागले. राहुल हे नाव शरीराला आहे, आत्म्याला नावही नाही. पण तरी सुद्धा माणूस शरीरावर रडतो, शरीरावर प्रेम करतो, शरीराकरता शोक व्यक्त करतो. शरीराकरता रडू नका, आत्म्याचा विचार करा.
या आत्मसार्थकी लावण्याचा प्रयत्न करा. शरीराकरता रडून काय उपयोग होणार आहे? शरीराकरता किती रडला तर तुकोबाराय सांगतात शरीरास आहे तुका म्हणे रक्षा झाली आपोआप याची राख होणार आहे, शरीराची राख होणार आहे. आपण शरीराला नटवतो, शरीराचा मेकअप करतो. शरीराला किती चांगला मेकअप करा, शरीराचा मेकअप महत्त्वाचा नाही, तुमच्या आत्म्याचा मेकअप महत्त्वाचा आहे. शरीर हा बाह्य स्वरूपाचा प्रकार आहे. बाह्यरंगानं किती गोरापान असला माणूस पण आतून काळा असेल त्याचा उपयोग नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, एखादी मुलगी बघायला गेले तर ते जुनी माणसं म्हणतात ए बाबा वानात नसली तरी चालेल पण कशी असली पाहिजे, गुणात असली पाहिजे. नाही तर लई गोरी गोमटी, तिला चपात्या लाटता येत नाही, काय पुलात घालायची का? लई गोरी गोमटी, नवऱ्याला बस म्हणली का बस व्हावं लागत, नवऱ्याला उठ म्हणलं का उठावं लागत. काय उपयोग आहे का तिचा? नाही, गुण महत्वाचा आहे. तसं महाराज इथंच आहे. भगवंताकडं तुम्हाला भगवंताला जरी भेटायचं असेल ना, गळ्यात माळा तुम्ही लई 10-20 माळा घातल्या, लई आख्या अंगाला गंध लावून घेतला, काही उपयोग नाही. बाह्य स्वरूपाचा परमार्थ नाही, बाह्य रंग महत्वाचा नाही. तुका म्हणे चित्त करार निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे. अंतकरणातून तुकोबाराय म्हणतात भक्ती अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. हा मॉनिटर वाढवा. अंतरंग महत्वाचा आहे. महाराज इतकं विलीन व्हावं, इतकी तुकोबारायाची अवस्था अशी सांगतात माऊली ज्ञानोबाराय सांगतात का तुकोबारायाची अवस्था अशी झाली होती. तुकोबारायानं दृष्टांत दिलाय, माऊली ज्ञानोबाराय त्याला गोड दृष्टांत देतात बघा. पतिव्रतेचे हृदय जैसे स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुभदासी. माऊली ज्ञानोबा सांगतात पतिव्रता कुणाला म्हणतात का ज्या स्त्रीला स्वतःचा पती सोडून इतरत्र दुसऱ्या पुरुषाचा तिच्या मनात विचार सुद्धा येत नाही, हे पतिव्रतेचे हृदय जैसे. तसं मी सर्वस्वया तैसे सुबटासी, माझी भगवंताविषयी अवस्था अशी झालेली आहे का भगवंत सोडून माझ्या मनात दुसरा कुठलाही विचार येत नाही, अशी माझी हृदयाची अवस्था आहे. म्हणून तदेह जाओ अथवा राहो, अशी अवस्था पाहिजे. भगवंताकडे जायचं म्हणजे अंतरस्वरूपानं. जाऊ द्या असो, चला. आत्म्याचा पहिला मुक्काम पडतो मावशी पिंडदानाच्या दिवशी. पहिला मुक्काम आहे आजचा त्या राहुल दादाचा. मग ते पिंडदान कोणत्या पद्धतीनं करावं? सर्वात श्रेष्ठ दान सांगितलंय की ब्राह्मणाच्या हातानं ते पिंडदान करावं. ते पिंडदान कुणी केलंय का? काही लोक अंधश्रद्धा म्हणतात, पण तुकोबारायाच्या वडिलांचं साक्षात पिंडदान करायचं तर माझ्या तुकोबारायाकडे काय नव्हतं. 400 एकर जमीन गेली, स्वतःची सावकारकी गेली, किराणा दुकान गेलं, कोपाला पाटील, गावीचे लोक, काय राहिलं नाही आता. महाराज पिंडदान करायचं तर पैसा नाही जवळ असं सांगतात. तुकोबारायाचं चरित्र वाचलं तुम्ही, तो तुकोबारायानं ज्वारी राखायला घेतली होती, ज्वारी राखायला एका जणाची. कशा करता? बापाचं पिंडदान करायचंय म्हणून.
ज्वारी राखायला घेतली तर सगळी ज्वारी त्या अभंगाच्या नादात पाखरांनी खाऊन घेतली. हा, काय सांगावं महाराज. आणि तुकोबाराया भजनाच्या नादात एवढे दंग झाले का पिंडदानाचा दिवस आलाय तरी माहिती नाही पिंडदान आहे आज. जगाच्या मालकानं विचार केला की एकरूप झालेत माझे तुकोबाराया भगवंताच्या भक्तीमध्ये, त्यांना पिंडदान सुद्धा आठवणार नाही आता. आणि जर माझे तुकाराम महाराज बापाचं पिंडदान करत नाही तर तुकोबारायावर ऋण राहणार आहे बापाचं. काय करायचं. साक्षात विटेवरच्या पांडुरंगानं तुकोबारायाचं रूप धारण करावं, तुकोबारायाच्या दारात यावं. महाराज पत्नी जिजाई ती सुद्धा ओळखू शकली नाही. तुकाराम महाराज म्हणून साक्षात जगाच्या मालकानं तुकोबारायाच्या बापाचं पिंडदान करावं. ते पिंडदान केलं. पिंडदान पूर्ण झालं. पांडुरंगानं जेवण करावं आणि निघावं आणि मग तुकोबारायानं यावं. आणि मग तुकोबाराया पत्नीला म्हणतायत अगं पिंडदान करायचं का नाही. पत्नी जिजाई म्हणते अहो काय भांबवले का काय तुम्ही, आता पिंडदान करून गेला तुम्ही. मग तुकोबाराया म्हणतात मी नाही पिंडदान केलं, साक्षात माझ्या जागेवर येऊन माझ्या पांडुरंगानं पिंडदान केलं. ते कसं. पिंडपदावरी दिला आपुल्या करी. तुकोबाराया सांगतात ते पिंडदान साक्षात मी केलं, माझ्या जागेवर जगाच्या मालकाने येऊन केलं. दिला आपुल्या करी पिंडदान केलं. पण त्या पिंडदानात 4 पोट प्रकारची दानं सांगितलीत काका. आपले आईवडील गेलेत, आईवडिलांच्या नावानं पिंडदानाच्या दिवशी 4 प्रकारची दानं करावी. कोणती दानं करावी. पहिलं दान सांगितलंय भूदान. भूदान म्हणजे जमीन दान. कोणाच्या डोक्यात आहे का करायची. हा करायची असली तर मला माझ्या नावावर करावं. विनोदाचा भाग सोडा, ऐका. आता भूदान करायजोगा आपल्याकडे राहिलं नाही तेव्हा करायचं बी नाही. जमीनच राहिली नाही तर कुठं दान करतो. पण एखाद्याला योगायोगानं आलं बा आम्हाला मंदिर बांधायचं आहे, एवढी तुमची 10-20 फूट एखादा गुंठा द्या, काय अडचण नाही द्यायला. ते भूदान आहे. तुकोबारायानं स्वतःच्या बापाच्या नावानं 400 एकर जमीन दान केली होती. ते भूदान. महिला मंडळ दुसरं दान सांगितलंय. जो माणूस गेलाय त्याच्या नावानं भूदान केल्यानंतर दुसरं दान सांगितलंय अर्थदान. अर्थदान म्हणजे अमुक अमुक ठिकाणी एखाद्या मंदिराचं काम चालू आहे, अमुक अमुक एका ठिकाणी शाळेचं काम चालू आहे, आज अनाथ आश्रमाचं काम चालू आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं असतं बघा, अमुक अमुक यांच्या स्मरणार्थ 10 सिमेंटच्या गोण्या दान, अमुक अमुक यांच्या स्मरणार्थ घंटादान, अमुक अमुक यांच्या स्मरणार्थ मुलांकरता काहीतरी दान. हा आहे अर्थदानाचा प्रकार. जो माणूस गेलाय त्याच्या नावानं अर्थदान करावं. तिसरं दान सांगितलंय वस्त्रदान. जो माणूस गेलाय त्याच्या नावानं वस्त्रदान करावं. आपण वस्त्रदान म्हणतो कशाला. ब्राह्मणाला चपला दान करणं, छत्री दान करणं, कपडे दान करणं, तो एकी नका तिकडं जाऊन पण करणं. आपण याला वस्त्रदान म्हणतो. हे वस्त्रदान नाही महाराज. एखाद्याला अंगावर कपडेच नाही त्याला तुम्ही 200 रुपयाचा का व्हायना ड्रेस द्या, तो समाधान होईल, त्याचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल. याला म्हणतात वस्त्रदान. तहानेल्याला पाणी द्यावे, भुकेल्याला अन्न द्यावे. आपलं काय ज्याच्याकडे आहे त्याला करतो आपण. हां
आपण ज्याच्याकडे खायला आहे त्याला आमंत्रण देतो जेवायला, अख्खं घर यावर का जेवायला? पण ज्याच्याकडे नाहीच आहे त्याला ते करा. एखादी गोष्ट एखाद्याला नाही. एक सांगू तुम्हाला, सूत्र असं आहे, श्रीमंताच्या लग्नामध्ये तुम्ही बुंदी वाढा, तुमचं नाव कोणी घेणार नाही. श्रीमंताच्या लग्नामध्ये तुम्ही बुंदी वाढा, तुमचं नाव कोणी घेणार नाही. पण आमच्या गरीबाच्या लग्नामध्ये साधी पत्रवाळी उचला, नाही तर गरीबाच्या लग्नामध्ये फक्त त्या गरीबाबरोबर हात जोडून उभे राहा, तो गरीब मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाही. मावशी, श्रीमंताच्या इथं कुणी काम करेल, श्रीमंताच्या इथं कुणी भांडे घासेल, पण ते काम गरीबाच्या झोपडीसमोर केलं पाहिजे. ते काम गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये केलं पाहिजे. श्रीमंताकडे ऊत आलाय हो माणसांना, त्याला नाही माणसं भेटले तर तो रोजानं माणसं लावू शकतो. गरीबाच्या ठिकाणी करा. माना तुम्हाला साडी घ्यायची ना, तुमच्याकडे जी पाहुणी येते तिला नका देऊ, तिलाही श्रीमंत आहे तिच्या घरची. पण तुमच्या वावरात रोज कामाला बाई येते, ती बाई महाराज तुम्ही पाहिलं तर ती रोज एकच साडी घालून तुमच्या कामावर येते. तिला एखाद्या दिवशी तुमची जुनी साडी द्या, जी तुम्हाला फेकून द्यायची, गोधडीला लावायची, ती साडी तिला द्या. त्या साडीवरती 2 वर्ष काढेल. याला गरिबी म्हणतात काका. आहेत अशी माणसं काय नाही आहेत का? मी स्वतः तुमच्या पुढे उभा असलेला कीर्तनकार. 5 वर्ष महाराज, म्हणजे 5वीला जाईपर्यंत, 5वीला म्हणजे 10 वर्ष, 10 वर्ष मला नवं कापड म्हणजे नवे कपडे कशाला म्हणतात हे माहीत नव्हतं. 10 वर्ष आमच्या वडिलांचा मालक त्यांच्या मुलांचे कपडे 1 वर्ष वापरले का आमच्या बापाकडे द्यायचा, आणि आमच्या बापाला म्हणायचा हे तुझ्या पोरांना नाही. आणि आम्ही म्हणायचो आमच्या बापानं आम्हाला नवीन कपडे आणले दिवाळीला. कोणते? बोला की. लांबची गोष्ट नाही, तुम्हाला बेलापूर जवळ आहे, बेलापूरमध्ये मुळे ब्राह्मण म्हणून होते महाराज, त्या ब्राह्मणांचे कपडे 10 वर्ष मी वापरले. पण इतक्या आनंदानं घालायचो आम्ही का आम्ही अजूनही त्या ब्राह्मणांना आशीर्वाद देतो का काय 10 वर्ष कपडे पुरवले आम्हाला. जुने देव द्या त्यांनी. पण महाराज का त्यावेळी जुनंही भेटत नव्हतं घालायला, त्याच्यामध्ये वेगळा आनंद होता. तुकोबारायाचं सांगतो तुम्हाला, ऐका. तुकोबारायानं सगळं काही दान केलं, सगळं काही दान केलं तुकोबारायानं, काही राहिलं नाही. विटेवरचा पांडुरंगाने विचार केला, विटेवरचा पांडुरंग रुक्मिणीला म्हणतायत रुक्मिणी काय राहिलं नाही तुकोबारायाकडं, पण तरी पण आता काही दान करतोय का बघू. दान करण्याची परंपरा बघा. तुकोबारायाच्या पत्नीच्या अंगावर मावशी एकच साडी होती, एकच लुगडं होतं, रोज ते घालायचं. पांडुरंगानं भिकारणीचं रूप धारण केलं, फाटका लुगडा अंगावर घातलं, तुकोबारायाच्या दारात आले आणि आवाज दिला, अरे भेटल का भिकारणीला तुकडा पाणी. तुकोबारायानं बाहेर यावं पाहिलं, भिकारीन दारात आहे. तुकोबारायानं भिकारणीकडे पाहिलं, तुकोबाराया भिकारणीला म्हणतात मावशे थोडी उशिरा आली तू, काय राहिलं नाही माझ्याकडं, हे बघ मी हाया असा काय राहिलं नाही. पांडुरंग होते ते. तुकोबारायाला म्हणतात हे तुकारामा अरे लुगडं फाटलंय अंगावरच, एखादं लुगडं तरी दे. अरे नवं नको देऊ, जुनं तरी दे. तुकोबारायानं हे वाक्य ऐकले, जुनं तरी दे, अरे लुगडं तरी दे. तुकोबारायाच्या अंतकरणाला ती भाषा पोहोचली. तुकोबाराय म्हणले लुगडंच मागते, जुनं मागते ना. तुकोबाराय म्हटले हे बघ नक्की देईल मावशे, पण आज नाही, उद्या या, सकाळी या आणि लवकर या, नक्की देतो. पांडुरंगानं निघून जावं. रुक्मिणी आई साहेब पांडुरंगाला विनंती करते, पांडुरंगाला म्हणते देवा नका जाऊ परीक्षा बघायला. दुसऱ्या दिवशी पांडुरंगानं परत भिकारणीचं रूप धारण करावं, परत सकाळच्या वेळेला तुकोबारायाच्या दारात येऊन उभा राहावं आणि तुकोबारायाला आवाज देते हे तुकारामा अरे भेटल का नाही लुगडं. तुकोबारायानं गपदिशी बाहेर येऊन तुकोबारायानं सांगितलं हो आवाज करू नका, नक्की भेटेल. काय दान करण्याची परंपरा होती महाराज, नक्की भेटेल, आवाज करू नका. तुकोबारायाची पत्नी जिजाई मोरीमध्ये स्नान करण्याकरता गेली होती. महिला मंडळ मोरीवर लुगडं टाकलेलं होतं. तुकोबारायानं मोरीच्या मागच्या बाजूनं जावं काका, एकुलता एक लुगडं ओढावं. लुगडं ओढताना रुक्मिणी आई साहेबांनी पाहिलं तर रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी आलं, विटेवरच्या पांडुरंगाच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. धन्य आहे तुकोबा, धन्य आहे तुझी दान करण्याची परंपरा.
पत्नीचं लुगडं ओढताना एवढा सुद्धा विचार केला नाही का माझी पत्नी काय परिधान करेल. ते लुगडं आणलं आणि पांडुरंगाच्या त्या भिकारणीच्या हातावर टेकवलं. तर भिकारणीच्या वेशात आलेला पांडुरंग लट 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 कापत होता, डोळ्यातून पाणी टपटप पडत होतं. तुकोबाराय पांडुरंगाला विचारतायत, का रडता देवा, का रडता देवा. पांडुरंग मनात म्हणतायत, धन्य आहे तुकोबा. तुकोबारायला श्रीमंत का म्हणतात माहिती का काका, लक्षपूर्वक काय का. श्रीमंताची व्याख्या सांगतो तुम्हाला. श्रीमंत का म्हणतात तुकोबारायला, 400 एकर जमीन दान केली म्हणून श्रीमंत नाही मावशी. सप्त्याला लाख रुपये वर्गणी दिली म्हणून श्रीमंत नाही. पण 400 एकर जमीन दान करू नाही, स्वतःच्या बायकोच्या अंगावरचं एकुलतं एक लुगडं दान करण्याची दानच ज्याच्यात होती त्याचं नाव श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. काय दान करण्याची परंपरा होती. सगळं काय दिलं. मग तुम्ही म्हणता जिजाईनं काय परिधान केलं. महाराज, आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी नवं लुगडं घ्यावं आणि मोरीवर आणून टाकावं. जिजाईनं नवं लुगडं परिधान केलं पण भांडली नाही तुकोबारायाबरोबर. काय म्हणली माहिती तुकोबारायाला, तुकाराम महाराज, अहो भिकारणीला जुनं दान करूस तर नवं दान केलं असतं तर जादा पुण्य भेटलं असतं. काय विचार होते महाराज. मी म्हणतो ती जिजाई ना आत्ताची जिजी. कपाटभर साड्या आहेत आपल्याकडं, आहेत का, पेटवले तर त्याच्यात जळाया बसली. सरपणाची सुद्धा गरज पडायची नाही. मेल्यानंतर तुझी साडी तुझी सून सुद्धा घालत नाही. मेल्यानंतर तुझी साडी तुझी लेक सुद्धा घालत नाही. ते म्हणतात नको भूत लागणीचं, गंगेत नेऊन टाकतायत. मग आहे तोपर्यंत द्या ना. ज्याला घालायला नाही, तुमची जुनी साडी एखादा इतका आनंद देईल त्याच्या चेहऱ्यावर. आपला जुना ड्रेस आहे एखादा, आपण वर्षभरच वापरलाय, द्या एखाद्याला ज्याला येतो येतो त्याच्या चेहऱ्यावरचा हसू हा सर्वात महत्वाचा तुमचा परमार्थ आहे. हे सर्वात महत्वाचं तुमचं दान आहे काका. तुकोबारायानं हे पिंडदानाच्या मुळे केलंय. वस्त्रदान, याला वस्त्रदान म्हणतात. असो, सगळ्यात शेवटचं दान सांगितलंय पिंडदानाच्या दिवशी, अन्नदान. जो माणूस गेलाय त्याच्या नावानं अन्नदान करावं. आता हा परिवार राहुलच्या नावानं जो अन्नदान करतोय, आता हे खूप महत्वाचं दान आहे. पितरपाठ आहे आता आमचा पवन सागर. लय मोठं पुण्य आहे महाराज हे पितरपाठात अन्नदानाचं. कारण पहिलं पितरपाठामध्ये लोक 50-50 लोक जीव घालायचे. आता जाऊ द्या, आता लोक उपास करू मध्ये एकच लोक जीव घालतात. पण पहिलं पितरपाठात अन्नदान करावं म्हणतात. ते अन्नदान प्रत्येकानं सेवन केलं पाहिजे. काही मावश्या म्हणतात आम्ही काशी केली, आम्ही अन्नदान, आम्ही वर्ष श्राद्धाचं खात नाही. तू खात नाही हीच लई मोठी काशी आहे. असं लिहिलंय का कुठं खाऊ नये. असं लिहिलंय का कुठे. नवनाथ ग्रंथ वाचा, तुमच्या लक्षात येईल. महाराज ज्या वड्याकरता डोळा काढला होता तो वडा दुसरा कशाचा नव्हता, तो कशाचा होता, श्राद्धाचा होता. आणि आपण म्हणतो आम्ही वर्ष श्राद्धाचं खात नाही. तिकडं दनादन काळ्या पिशीतला आणतो. सावध व्हा, अन्नदान केलं पाहिजे. ती 4 दानं झाली का पिंडदान पूर्ण होतं. तुकोबाराया सांगतात पेटीत पिंडदान पूर्ण झालं आणि ते पूर्ण झाल्यामुळं माझ्या वडिलांचं जे माझ्यावर ऋण होतं त्या ऋणातून मी काय झालो, अभंगाचं
माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. जे पितरांचं ऋण होतं त्या ऋणातून मला त्या ठिकाणी उतराई होता आलं. पण त्या ऋणातून उतराई होण्याकरता महाराज त्याची सुरुवात कशापासून करा? विठोबा रखो माये. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. आणि म्हणून अशा पद्धतीनं पिंडदान महाराज करावं लागतं. त्या पिंडदानानंतर पुढे 3 मुक्काम राहतात. त्याच्यानंतर दुसरा मुक्काम पडतो अक्षय तृतीयाला, तिसरा मुक्काम पडतो पितरपाठामध्ये आणि चौथा मुक्काम पडतो हा द्वितीय पुण्यस्मरणाला. आणि द्वितीय पुण्यस्मरणाच्या दिवशी आत्मा त्या ठिकाणी गेल्यानंतर 4 यमदरवाजे आहेत. पूर्व यमदरवाजा आहे, पश्चिम यमदरवाजा आहे, दक्षिण यमदरवाजा आहे, उत्तर यमदरवाजा आहे. याचं पाप पुण्य जर समांतर असेल तर याला पुन्हा जन्माला यावं लागतं. याचं पाप जादा असेल तर याला नरकाला जावं लागतं. आणि याचं पुण्य जादाला असेल तर याला जन्म नाही, याला स्वर्गामध्ये जागा भेटते. अशा पद्धतीनं माणसाचा जन्म ते मृत्यू प्रवास आहे. एक दिवस आपल्याला मरायचं आहे, याची शाश्वती नाही आहे. कारण असं आहे, कोण दिवस येईल कायचा नाही देहाचा भरवसा. तुमची आणि माझी गॅरंटी नाही मावशी. आलेला क्षण आनंदात घाला, आलेला क्षण सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न करा. एकमेकाशी भांडण करू नका, तंटा करू नका. याची शाश्वती नाही. का साथ देती नहीं किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मला याची शाश्वती नाही. मी तुमच्या समोर उभा आहे, घरच्यांनी सांगितलंय मला लवकर या बरं का. मी रोज सांगत असतो घरच्यांना जगलो वाचलो तर येईल. शाश्वती आहे का? नाही ना. मग आलेला क्षण वाया न घालवता रोज संध्याकाळी झोपताना सकाळी उठल्यापासून तो झोपायच्या टायमापर्यंत तुम्ही केलेल्या कर्माला आठवत जा का मी आज दिवसभर काय काय केलंय. आज दिवसभरात माझ्या हातून काय काय पाप झालंय, काय काय चुकलंय, हे कुठं लिहून ठेवावं लागत नाही का? स्वतःच्या मनाला विचारावं लागतं. आज चुकलात, उद्या सकाळी उठल्यानंतर चुकू नका, उद्या चांगलं कर्म करा. भावाभावाचं प्रेम, आई वडिलांचं प्रेम. आज हे 3 भाऊ महाराज, एक राहुल, त्याच्यापेक्षा मोठा सगळ्यात पवन, बरोबर ना? सगळ्यात मोठा पवन, 2 नंबरला मध्ये राहुल आणि 3 नंबरला शेवटी सागर. मुलगी नाही का? ती नाही मुला. आज 3 मुलं आहेत काका. या 3 मुलामध्ये ज्यावेळेस मधला मुलगा जातो काका, त्या 2 भावांना विचारा, भाऊ गेल्यानंतर भावाचं स्मरण काय असतं, भावाची आठवण काय असते. बंधुप्रेम शिकायचं असेल तर एकदा तरी रामकथा ऐकली पाहिजे. आणि एकदा तरी रामकथेमध्ये महाराज सावत्र भाऊ आहेत. महाराज भरत आणि रामाचं प्रेम एकदा बघितलं पाहिजे. अख्ख्या रामायणामध्ये भरताचं आणि रामाचं प्रेम बघा, मग तुम्हाला कळेल बंधुप्रेम कशाला म्हणतात. आज कितीतरी भाऊ असे आहेत की एकामेकाबरोबर बोलत नाही. कितीतरी सुना अशा आहेत का त्या सासूबाईबरोबर बोलत नाही. कितीतरी जावा अशा आहेत का त्या एकमेकीबरोबर बोलत नाही. भांडण आहे. विचार करा तुम्ही. आज जर तुमची सासू जर तुम्हाला सोडून गेली तर शेवटच्या पर्यंत परत ती सासू कधी पाहायला भेटणार नाही. आईच्या जागेवर आहे बिचारी ती. जपा तिला आहे तोपर्यंत. एकोप्यानं जीवन जगा. कुठपर्यंत भांडण करणार आहात? कुठपर्यंत नुसतं वादात जीवन जगणार आहात? बरं वादाला फळ नाही काय? फळ आहे का काय वादाला? किती भांडा, काही फळ आहे का? नाही. त्याच्यातून नुकसान आहे. आज सध्याला महाराज सध्याची स्थिती अशी आहे, जेवढं प्रेमानं तुम्ही जग जिंकाल, वादातून जग जिंकता येत नाही. भांडण करून जग जिंकता येत नाही. पण 2 शब्द प्रेमानं बोललात तर तुम्हाला जग जिंकण्याची ताकद तुमच्यात असते. तुमच्याकडे पैसा नसू द्या पण तोंडामध्ये गोडवा असू द्या, आणि तुमच्याकडे नम्रता असू द्या. तुमच्याकडे पैसा नसेल तरीसुद्धा तुम्ही खूप मोठ्या लेवलला पोहोचू शकता. फक्त 2च गोष्टी आहे, एक नम्रता आणि दुसरी गोष्ट तुमच्या तोंडातून निघालेल्या प्रत्येक शब्दामध्ये गोडवा पाहिजे. शब्दामध्ये गोडवा आणि नम्रता असेल
तर नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. पण आता आपल्याला घमेंड आहे, आपल्याला माज आहे पैशाचा, फुगिरी आहे. आपण आपल्या तंत्रीत आहे. साधा 1000 रुपयाचा बूट जरी घेतला तर माणूस पाय ताईट टाकीत चालतो. मोबाईल 20,000चा घेतला, ॲपल जर घेतला तर तो मोबाईल कधीच असा पुढून नाही ठेवत, ते ॲपलचं चिन्ह दिसाय करता ते बाहेरून ठेवतो. अरे बाबा, तो जर पालथा खाली पडला तर त्याची किंमत 0 होणार आहे. घमेंड आहे आपल्याला, किती फुगिरी आहे आपल्याला. पण इथं घमेंड जमत नाही. इथं जे जे घमेंडी जीवन जगले, जे जे फुगिरी जीवन जगले महाराज, त्यांचा काळ 100 पोरांचा बाप होता भारताचा सम्राट धृतराष्ट्र, पण घमेंडीत गेला महाराज. आज पैसा आहे तुमच्याकडं, तुम्ही लिहून देऊ शकता का शेवटच्या श्वासापर्यंत मी अशाच पद्धतीने जीवन जगणार आहे? नाही नाही. बुलेट जर घेतली तर माणूस चालता चालता कुत्र्याला लात मारतो. मार कुत्र्याला लात, पण ती बुलेट जेव्हा तुझ्या बोकांडी पडणं ना आलाय का, तो कुत्रं सुद्धा तुला उचलायला येणार नाही. महाराज, घमेंड आहे आपल्याला, घमेंड नको आहे. हा व्यवहाराचा नियम आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, किती पैसा कमवतात आत्ताची पोरं? 40,000 महिना कमवेल, 50,000 महिना कमवेल. याच्यापेक्षा पुढं सांगू, आम्ही 2 तासात 25 नेतोय महाराज. आमच्याकडे घमेंड आहे का? नाही ना. आम्ही अजूनही तुम्हाला म्हणतो, बरं का दादा, बरं का काका, अहो तोंडात गोडवा असेल तर लोक काहीही देतील, तुमच्याकडे घमेंड असेल तर काही भेटणार नाही. म्हणून आपापसातलं प्रेम टिकवा. मावशी, एका बापाच्या लेकरामध्ये वाद लावायचा अधिकार देवानं तुम्हाला दिला नाही. जसं ते भाऊ भाऊ प्रेमानं राहत आहे तसं तुम्ही जावा जावा प्रेमानं वागा, नका वाद करू. एकत्रित कुटुंबात जो विकास होतो तो विभक्त झाल्यानंतर विकास होत नाही. एकत्रित कुटुंब खूप महत्वाचं आहे. अरे धाकल्याच्या पायात काटा घुसला तर थोरल्याच्या डोळ्यात पाणी आलं, आणि थोरल्यानं धाकल्याला खांद्यावर टाकलं, त्याचं दप्तर खांद्यावर टाकलं. बालपणाचे दिवस आठवण, थोरला आडत सुटला. आई ग आई, काटा घुसलाय बाळूच्या पायामध्ये, आई काटा घुसलाय बाळूच्या पायामध्ये. महाराज, काटा धाकल्याच्या पायात आहे, अश्रू थोरल्याच्या डोळ्यात आहे. हे बालपणीचं भावाभावाचं प्रेम आहे. आईनं पाय घ्यावा, आईनं थुका लावावा, काटा बघावा, सुई घ्यावी, पिन घ्यावी, आणि सुई टोचवावी त्या पायाच्या ठिकाणी. धाकला आरडायला लागला तो थोरला म्हणतो, आभाळाकडे बघ, जीभ दाखव. काय प्रेम आहे महाराज. ते प्रेम लग्न झाल्यानंतर जातं कुठं काका? तोच भाऊ भावावर बदलतो काका. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भावा भावाचं प्रेम टिकवा. थोरला वाईट असेल, थोरला ताईट असेल तर धाकल्यानं नम्रता घ्या. धाकला ताईट असेल तर थोरल्यानं नम्रता घ्या, पण वेळ वायाला घालवू नका. आज आमच्या राहुल दादासारखा भाऊ जर निघून गेला तर आमच्या पवन दादाला आणि आमच्या सागर दादाला परत हा भाऊ पाहायला भेटणार नाही काका. ज्यांची ज्यांची भाऊ आहेत त्यांनी एकोप्यानं जीवन जगा. महिला मंडळ, एकोपा हाच महत्त्वाचा आहे. जर एकदा हे प्रेम राहिलं नाही तर मग काय, नाती गोती होती काही काळापुरती आणि आयुष्य झाले सरते समोरती. म्हणून या भावाभावाचं असलेलं प्रेम, आईवडिलांवर असलेलं प्रेम. आमचा सागर दादा मला म्हटलं, महाराज आम्हाला काही कल्पना नाही याची हो, पण आमचा भाऊ राहायला पाहिजे होता थोड्या दिवस, पण आजार हे निमित्त आहे, ॲक्सिडेंट हे निमित्त आहे. एखादा माणूस आत्महत्या करतो हे काय निमित्त आहे, पण त्याचा मृत्यू त्या ठिकाणी आहे, ते टाळता येत नाही. आणि म्हणून निघून गेलेला दादा, त्याचा मित्र परिवार, भाऊ, त्यांचे बंधू सगळे मित्रवत प्रेम करणारे. महाराज, लय मित्र करू नका, एकच मित्र करा. आमच्या सागरदादाची इच्छा होती, महाराज आमच्या राहुलला मित्र परिवार होता, त्या दादाला भावपूर्ण आदरांजली म्हणून एकच संदेश द्यायचा आहे शेवटचा. आपली वेळ संपलेली आहे, ऐका लक्षपूर्वक. लय मित्रपरिवार करू नका, एकच मित्र करा. मित्र कसा असावा? ज्याला पापही सांगता येतं आणि ज्याला पुण्यही सांगता येतं त्याला मित्र म्हणतात. जी गोष्ट माणूस बायकोला सुद्धा सांगत नाही ती गोष्ट माणूस मित्राला सांगत असतो, असा मित्र करा. कोरोनाच्या काळात नाही आई जवळ आली, कोरोनाच्या काळात नाही बाप जवळ आला, आणि कोरोनाच्या काळात नाही बायको जवळ आली, पण कोरोनाच्या काळात ज्यानं तुम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट केलं तोच तुमचा सखा आहे, तोच तुमचा मित्र आहे. मित्र त्याला म्हणतात. मित्र हा गौतमी पाटीलचा डान्स बघायला नेणारा नसावा, मित्र हा कीर्तनाच्या मंडपमध्ये आणून बसवणारा असावा. मित्र कसा असावा? मित्र हा एखाद्या आमदार खासदाराच्या लग्नामध्ये बुंदी वाढ म्हणून सांगणारा नसावा.
मित्र हा एखाद्या गरीबाच्या लग्नात पत्रवाड्या उचल म्हणून सांगणारा असावा. मित्र त्याला म्हणतात. मित्र असावा सुदामदेवासारखा, मित्र असावा कृष्ण कन्हैयासारखा. काका कविताकार आहेत अनंत राऊत, प्राध्यापक अनंत राऊत, त्यांनी इतकं गोड वर्णन केलंय त्या मैत्रीचं. बघा मित्र कशाला म्हणतात. दुखाडवा उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे काजव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. कावगा हिंडतो देव शोधायला, कावगा हिंडतो देव शोधायला. मित्र असला जवळ जर मंदिरा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. शेवटचं कडवं इतकं भावनिक लिहिलंय त्या कविताकारानं. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, हे बघ मित्रा मी मरणार आहे, हे बघ मित्रा मी मरणार आहे, आणि मी गेल्यानंतर मागची लोक मला जाळणार आहे बर का, पण जाळताना मित्र तुला रडायचं नाही बर का. सगळी रडणार आहे मित्रा, पण तुला रडायचं नाही बर का. तुला काय करायचंय मित्रा. जाळताना मला, जाळताना मला, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवा याला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण यथामती यथा अवकाश. धावत्या वेगामध्ये धावत्या वेळामध्ये बोलण्याचा केलेला प्रयत्न. कैलासवासी राहुल भास्कर भिंगारे यांच्या पाठीमागं वडील आहे. पूज्य पिताश्री आमचे भास्कर मच्छिंद्र भिंगारे वडील आहेत. त्याच पद्धतीनं आईसाहेब आहेत. आमच्या सिंधुताई भास्कर भिंगारे. दोन भाऊ आहेत आमचे पवन दादा, आमचे सागर दादा. माझी विनंती आहे दोन बंधूंना, तुमच्या त्रिमूर्तीमधला एक जोड हरवलेला आहे.
पण त्रिमूर्तीमधला महाराज जोड हरवलेला आहे याची जाणीव तुमच्या मायबापाला होऊ नये, असं तुमच्या दोघांचं प्रेम इथून पुढे असावं, हीच परमेश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करायची. भगवंतानं तुम्हाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ, ही परमेश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना. कीर्तनरूपी सेवेला साथसंगत करण्याकरता उपस्थित असणारे आदरणीय आमचे परमार्थ स्नेह परममित्र हरिभक्त परायण आमचे ऋषिकेश महाराज शेटे आहेत. त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्त परायण आमचे गणेश महाराज गीते आहेत. मृदुंग सम्राट आदरणीय हरिभक्त परायण आमचे नकुल महाराज आहेत. ज्या मुलांनी आपल्याला साथसंगत केली आदरणीय हरिभक्त परायण आमचे किशोरजी महाराज गडाख, संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्था वांबोरी. त्याच पद्धतीने हरिभक्त परायण आमचे किशोर महाराजांचे पूज्य पिता श्री दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच उपस्थित मंडळींना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. आमचे आदरणीय बाबा या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सिस्टीमवाले दादा आमची सद्गुरू साऊंड सिस्टीम गोंडेगाव, खूप गोड साऊंड लावला, त्यांनाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. बोलता बोलता एखादा शब्द गेला असेल, माझ्या वाणीचा दोष समजून मला परत द्या. जे चांगलं असेल ते गुरुवर यांचा आहे. जन्म